नमस्कार मंडळी, मी सविता राठोड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. अर्धा किलो मटणात स्वादिष्ट सुका मटण आणि रस्सा हे आज आपण बनवणार आहोत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी ते एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे. त्यात लसूण, हळद आणि धना पावडर टाकली आहे. त्यानंतर त्यात मटण टाकून मीठ टाकायचं चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे कुकरमध्ये पण शिजवू शकता. 5 शिट्ट्या घ्यायच्या कुकरमध्ये. आता पातेल्यावर एक परात ठेवायची, त्यात पाणी टाकायचं. मीठ टाकल्यामुळे मटणाला चांगलं पाणी सुटलं आहे. आता हे गरम पाणी आपण टाकूया आणि शिजवून घेऊया. वाटण्यासाठी इथे मी सुकं खोबरं, लसूण, अद्रक, तीळ, धने, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. हे अर्धा तासानंतर हे बघा आपलं मटण शिजलं आहे. आता एका कढईमध्ये तेल घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तेलात कोथिंबीर टाकली की टेस्ट छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता वाटण टाकूया. आता त्यात आपण तिखट टाकूया. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. कांदा लसूण मसाला, मटण मसाला आणि हे सगळं मिक्स करून आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता आपलं वाटण परतून झालं आहे. आता त्यात आपण शिजवलेलं मटण टाकूया आणि परतून घेऊ. थोडंसं मटण शिजवलेलं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. हे झालं आपलं सुकं मटण तयार. वरून कोथिंबीर टाकूया. हे झालं आपलं सुकं मटण तयार. आता रश्श्यासाठी पातेल्यात तेल घेऊया. थोडी कोथिंबीर टाकूया. तिखट, मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला हे तेलात टाकूया. वाटण टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता वाटणाला तेल सुटू लागलं आहे. बघा आता वाटणाला किती छान तेल सुटलं आहे. बघू शकता तुम्ही.
आता हे शिजवलेलं मटण तुम्हाला जसा रस्सा हवा असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. तर एक उकळी येऊ देऊ. चवीनुसार मीठ टाकूया. रस्सा तयार झाला आहे. वरून कोथिंबीर टाकूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत.